हॅलो एव्हरीवन. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. जसं की मी मागचा व्हिडिओ बनवला होता की सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, कशा पद्धतीनं डेटा पाठ करायचा वगैरे वगैरे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की सर, जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांनी अगोदर अभ्यास करून ठेवलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये ज्या काही सरळ सेवा एक्झाम होणार आहे, या 4 ते 5 महिन्यामध्ये होणाऱ्या सरळ सेवा एक्झामसाठी एक स्ट्रॅटेजी सांगा, जेणेकरून ती स्ट्रॅटेजी आम्ही रोज फॉलो करू आणि आमचा सिलेबस कंप्लीट होईल, आमची MCQ प्रॅक्टिस होईल, त्यासोबतच काय होईल, आमची टेस्टसुद्धा देणं होतील. यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, पुढच्या 5 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचं असेल. तुम्ही फ्रेशर असाल तर सिलेबस कंप्लीट करू शकता. जर तुम्ही यापूर्वी अभ्यास करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला इफेक्टिव्ह रिव्हिजन करायची आहे, तर तुमची इफेक्टिव्ह रिव्हिजन कशा पद्धतीनं होईल आणि तुमचे सर्व MCQs देखील सॉल्व्ह करून होतील आणि तुम्ही एक वेल प्रिपेअर माइंडसेटने एक्झाममध्ये जाल. पण काय करायचं आहे तुम्हाला, मी सांगितलेल्या स्टेप्स या उद्यापासूनच फॉलो करायला स्टार्ट करायचं आहे. फॉलो करताना तुम्हाला मी जे काही सांगतोय त्याच्या नोट्स का बनवायचे आहेत आणि त्याचे एक्सेल शीट प्रिंट आउट करून तुम्हाला ते काय करायचे, तुमच्या डेली रुटीनमध्ये आणायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे 5 मंथ स्ट्रॅटेजी फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम. येणाऱ्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी काय 5 मंथ स्ट्रॅटेजी असणार आहे. यामधली स्टेप फर्स्ट तुमची असणार आहे, डिव्हाइड द सब्जेक्ट इंटू द 2 कॅटेगरीज. कोणत्या 2 कॅटेगरीमध्ये सब्जेक्ट डिवाइड करायचे आहे सर? एक असणार आहे, जसं इथे लिहिलेलं आहे, मेजर सब्जेक्ट, आणि एक असणार आहे मायनर सब्जेक्ट. मी मायनर सब्जेक्ट इथे लिहिणार नाही आहे, सगळ्यांना माहिती आहेत मायनर सब्जेक्ट हे कोणते असतील. मायनर सब्जेक्ट मी काय केलेले मुद्दामून इथे लिहिलेले नाही आहे. मेजर सब्जेक्ट किती आहेत मी लिस्ट डाऊन करून दिलेले आहे. मेजर सब्जेक्ट येणार आहेत तुमचे 10 मेजर सब्जेक्टमध्ये आहे सॉन्ग, SA, RCC, स्टील स्ट्रक्चर्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, फ्लूइड मेकॅनिक्स, सर्वे, इरिगेशन आणि हायड्रोलॉजी. या दोघांना मिळून एकच सब्जेक्ट मी म्हटलेलं आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असंही तुम्ही म्हणू शकता. हे 10 सब्जेक्ट असणार आहेत तुमचे मेजर सब्जेक्ट. बाकी ब्रिज असेल, बिल्डिंग मटेरियल असेल, टनेल असेल, इस्टिमेशन कॉस्टिंग असेल, CPM पर्ट असेल, हे सगळे सब्जेक्ट तुमचे मायनर सब्जेक्टमध्ये येणार आहेत. प्रिपरेशन तुम्हाला या 10 मेजर सब्जेक्टसाठी व्यवस्थित करायचं आहे, कारण 70 to 80% क्वेश्चन्स हे याच्यामधून येतात. याचं प्रिपरेशन पूर्ण झाल्यावरती असं नाही की याचंच प्रिपरेशन करायचं आहे, मायनर सब्जेक्टचं देखील प्रिपरेशन याच्यासोबतच चालेल. ते कसं ते थोड्या वेळात सांगेलच. बघा, जर तुमच्याकडे 5 महिने आहेत आणि मी मेजर सब्जेक्ट किती लिहिलेले आहेत बाळांनो, इथे 10 मेजर सब्जेक्ट लिहिलेले आहेत. याचा अर्थ काय, तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 सब्जेक्ट संपवायचे. 1 महिना आहे, 1 महिन्यामध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट संपवायचे, 2 सब्जेक्ट हे संपवायचे आहेत. ठीक आहे. ह्या टाइम टेबलमध्ये वॉर्निंग ही आहे की ह्या टाइम टेबलमध्ये तुम्ही तुमच्यानुसार चेंज करू शकता. कोणते विद्यार्थी ज्यांचा ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे, तुमचे 2-3 महिन्यामध्ये एखादी एक्झाम टार्गेट करत असाल तर तुम्ही हा वेळ कमी करू शकता, कारण तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. हां, करायचं काय आहे ते सेम राहणार आहे, फक्त तुम्ही काय करू शकता, तुमचा टाइम स्पॅन कमी करू शकता. हे मी फ्रेशर्स बिगिनर्स विद्यार्थ्यांना कन्सिडर करून व्हिडिओ बनवत आहे. ज्यांची रिव्हिजन ऑलरेडी झालेली आहे खूप वेळेस, ते हा टाइम स्पॅन जो आहे हा टाइम स्पॅन कमी करू शकतात. तुम्ही 3 महिन्यासाठी देखील तुमचं टाइम टेबल जे आहे ते बनवू शकता. एक तुम्हाला गायडन्स असेल की कशा पद्धतीने टाइम टेबल अभ्यासाचं बनवलं जातं. 1 मंथमध्ये तुम्हाला सपोज 2 सब्जेक्ट संपवायचे आहे, म्हणजे 15 डेजमध्ये काय आहे, 15 डेजमध्ये तुमचा काय संपतो, एक सब्जेक्ट हा संपतो. आय होप किंवा आय सपोज की एका सब्जेक्टमध्ये 15 युनिट असतील. 15 पेक्षा कमीही असू शकतात, जास्त तर नसतील. क्वचित असा एखादा सब्जेक्ट असेल ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त युनिट असणार आहे. तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी प्रिपेअर करताय, एका सब्जेक्टमध्ये आपण ऑन ॲन ॲव्हरेज पकडूया 15 युनिट्स आहेत, म्हणजे एका युनिटला ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला मिळतोय, एका युनिटला तुम्हाला मिळतोय 1 दिवस. तुम्ही म्हणाल सर, काही काही युनिट्स मोठे असतात, असतीलही मोठे, बट कधी कधी तुमचे 15 युनिट ऐवजी 10च युनिट असतील, तुम्ही एका युनिटला 2 दिवसही देऊ शकता. हे काय आहे, आता सगळंच एकदम डिटेलमध्ये बनवता येणार नाही, बट ऑन ॲन ॲव्हरेज 1 युनिट 1 दिवस आहे. मग सर अभ्यास कसा करायचा आहे, मी काय करतो, अगोदर तुम्हाला करायचं काय आहे हे सांगण्याच्या अगोदर काय असणार आहे, तुम्हाला मी करायचं काय आहे हे पण सांगतो आणि त्यासोबत त्याचं शेड्यूल पण इथे बाजूला लिहितो. बघा,
कोणताही सब्जेक्टचा अभ्यास कधी पूर्ण होतो, त्यासाठी काय स्टेप्स असतात, मी स्वतः केलेल्या स्टेप्स, गेटमध्ये जेव्हा रँक मिळवली, PWD मध्ये जेव्हा रँक मिळवली, त्यावेळेस मी ज्या गोष्टी फॉलो केल्या, सेम माझ्याकडे असे खूप सारे एक्सेल शीट आहेत. इथे मी तुम्हाला सब्जेक्टचे एक्सेल शीट बनवले, मी टॉपिक वाईज म्हणजे युनिट वाईज एक्सेल शीट बनवलेले होते. म्हणजे काय, सॉन्गचं युनिट 1 लिहायचो, त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी कंप्लीट करायच्या. त्यानंतर तुमचा एसे असेल त्याचं युनिट 1, त्याच्या एवढ्या गोष्टी कंप्लीट करायच्या. बघा, लक्ष द्या, काय करायचे तुम्हाला, हे अशा पद्धतीचं शीट जे आहे हे शीट बघून घ्या, तुम्हाला स्वतः बनवायचं आहे. सब्जेक्ट घेतला, पहिल्या दिवसापासून स्टार्ट केली, सॉन्ग पासून मी स्टार्ट केलं. सर, सॉन्ग पासून स्टार्ट केल्यानंतर काय आहे, मॉर्निंगला सपोज मी सकाळी 8 वाजता अभ्यास चालू करतो. मी इथे एक नंबर ब्लँक ठेवतोय. का ब्लँक ठेवतोय ते पण सांगेल. मी 2 नंबरला लिहितोय, मॉर्निंगला सकाळी 8 वाजता अभ्यास चालू केला. तुम्हाला 8 ते 12 4 तास कंटिन्यू बसायची सवय पाहिजेच. 8 ते 12 बसेल. मी जे पहिलं युनिट आहे, फर्स्ट युनिट जे आहे, हे फर्स्ट युनिट काय करेल, कंप्लीट करेल. म्हणजे इथे युनिट लिहिण्याऐवजी मी काय लिहितो, 8 ते 12 मध्ये जो पहिला कॉलम आहे, लेक्चर प्लस रिव्हिजन. सर, लेक्चर प्लस नाही, लेक्चर ऑब्लिक रिव्हिजन मी लिहिलं. लेक्चर ऑब्लिक रिव्हिजन का, जे विद्यार्थी फ्रेश स्टार्ट करताय, बाळांनो क्लास करा, क्लासमधूनच तुमचे रिव्हिजन लेक्चर कंप्लीट होतील, तुम्हाला डेटा मिळेल. क्लास चूज करताना एक सजेशन देतो, ज्या क्लासच्या नोट्समध्ये 80 to 90% डेटा कव्हर्ड आहे. म्हणजे काय, प्रिव्हियस इयरचे पेपर उचला मागच्या 3 वर्षाचे, त्यातले 80 ते 90% ज्या नोट्समध्ये आहेत तो क्लास करा. ज्या नोट्समध्ये 80 ते 90% प्रश्नांची उत्तरं मिळतील तो क्लास तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. मग 8 ते 12 मध्ये काय करायचं तुम्हाला, लेक्चर किंवा रिव्हिजन. जे विद्यार्थी पहिल्यांदा अभ्यास करताय त्या विद्यार्थ्यांनी लेक्चर करायचे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी रिव्हिजन करायची. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी रिव्हिजन करायची, पहिल्या एका युनिटची. दिवसाला एकच युनिट करायचंय. आता ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास करून झालेला आहे, कदाचित त्यांना रिव्हिजन करण्यासाठी 4 आवर्स लागणार नाही, त्यांची रिव्हिजन कदाचित 2 आवर्समध्ये संपू शकते. रिव्हिजन करायला कमी वेळ लागेल. उरलेल्या 2 आवर्समध्ये काय करा, त्या युनिटवरती तुम्हाला वाटत असलेले PYQ सॉल्व्ह करा. इथे ऑप्शन देतो, SSC JEE, ESE प्रिलिम्स आणि यूथचं जे बुक येतं त्या यूथ पब्लिकेशनच्या बुकमधले क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर तुमची रिव्हिजन 4 तासाच्या आत झाली तर सॉल्व्ह करा. टाइम बाउंड नाही, काही नाही. बुक घ्यायचं, जसे तुम्ही MCQ सॉल्व्ह करता अगदी तसं मनमोकळ्या प्रमाणानं काय करा, MCQ सॉल्व्ह करा. कधी, जर तुमचं 4 तासाच्या आत तुमची रिव्हिजन झाली तर. 4 तास लागले तर गरज नाही. ठीक आहे. ठीक आहे, मग पुढे येऊया. एक स्लॉटमध्ये तुमची लेक्चर प्लस रिव्हिजन कंप्लीट झाली. लेक्चर प्लस रिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर जे रीड नोट्स मी लिहिलेलं आहे हे तुमचं म्हणजे लेक्चर प्लस रिव्हिजन आणि रीड नोट्स. इथे या 4 तासामध्ये तुम्हाला शेवटच्या अर्धा तासामध्ये जे काही तुम्ही शिकला त्याच्या नोट्स रीड करायच्या आहे, त्याचे फॉर्म्युलेज पाठ करायचे. ठीक आहे. ओके सर, त्याचे फॉर्म्युलेज पाठ केले किंवा त्याच्या नोट्स रीड केल्या, हे कंप्लीट झालं. काय करायचंय, जे युनिट तुम्ही शिकला आहात, आता इथे 2 वेगवेगळे विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी आहेत फ्रेशर, एक आहेत आपल्याकडे फ्रेशर आणि एक असणार आहे रिपीटर. जे फ्रेशर आहेत त्यांनी फक्त ही प्रोसिजर नेक्स्ट डेला करायची. जे मी सांगतोय ती प्रोसिजर नेक्स्ट डेला करायची. म्हणजे काय, आज तुम्ही शिकला ना एखादी गोष्ट, लेक्चर प्लस रिव्हिजन, त्याचं पाठांतर वगैरे केलं, ते व्यवस्थित लर्न केलं, आज तुम्ही MCQs सॉल्व्ह नाही करायचे. जे तुम्हाला इथे दिलेलं आहे 100 MCQs ॲज अ टेस्ट, हे त्यांनी नेक्स्ट डेला सॉल्व्ह करायचे. कारण का, एक दिवस रिटेन होईल, तुमची दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची रिव्हिजन होईल. ती रिव्हिजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या स्लॉटमध्ये दुसरं युनिट ज्या दिवशी शिकाल त्या दिवशी तुम्हाला पहिल्या युनिटवरची टेस्ट द्यायची. पण ह्यांनी कधी करायचंय, नेक्स्ट डेला. आणि जे विद्यार्थी रिपीटर आहे त्यांनी सेम डेला काय करा, रिव्हिजन केली, पाठांतर केलं, MCQs पण सॉल्व्ह केले. काय करायचंय, थर्ड स्टेप करायची. हे आहे थर्ड स्टेपसाठी काय करायचंय, 100 MCQs ॲज अ टेस्ट सॉल्व्ह करायचे एकाच युनिटवरचे 2 आवरमध्ये. म्हणजे 120 मिनिटमध्ये तुम्हाला काय करायचंय, 100 MCQ सॉल्व्ह करायचे. त्या युनिटवरती जे युनिट तुम्ही मॉर्निंगच्या आवर्समध्ये रिवाईज केलं. जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांनी मॉर्निंगच्या आवरमध्ये जे युनिट रिवाईज केलं त्याच युनिटवरचे 100 MCQs घ्यायचे. हे टाइम बाउंड सॉल्व्ह करायचे. हे काय करायचे, टाइम बाउंड. 120 मिनिट घड्याळामध्ये टाइम लावायचा. 120 मिनिटांचा टाइम लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 100 MCQ सॉल्व्ह करायचे.
जे फ्रेशर आहेत त्यांनी हे 100 MCQ नेक्स्ट डेला सॉल्व्ह करायचे. इथे मी तुम्हाला टाइम लिहून देतो. सपोज 8 ते 12 तुमचं संपलं, 1 तासाचा ब्रेक घ्या, तुमचं जेवण वगैरे करा. 1 ते 3 मध्ये तुम्हाला ही गोष्ट कंप्लीट करायची. काय करायची? MCQs 100 ॲज अ टेस्ट. किती मिनिटामध्ये? 120 मिनिट म्हणजे 2 तासांमध्ये. हे दिलं, ठीक आहे सर, MCQs दिले, बस एवढं कंप्लीट करायचंय. मग सर हे तर तुमचे अशा पद्धतीनं मेजर सब्जेक्ट व्यवस्थित कंप्लीट होतील. ओके सर, मेजर सब्जेक्ट व्यवस्थित कंप्लीट होत आहे. सर मायनर सब्जेक्टचं काय करायचं? मायनर सब्जेक्टची लिस्ट बनवून घ्या. मायनर सब्जेक्ट जे आहेत ह्या मायनर सब्जेक्टची काय करा बाळांनो, लिस्ट बनवून घ्या. मायनर सब्जेक्टची लिस्ट बनवली. 3 वाजता तुमचं हे शेड्यूल संपलं. 1 तासाचा, अर्धा तासाचा टी ब्रेक असेल, काही ब्रेक असेल, तो ब्रेक घ्यायचा, तो ब्रेक घ्या. तो ब्रेक घेतल्यानंतर अर्धा तास ॲनालिसिस करा. 1 ते 3 तुम्ही जी टेस्ट दिली त्या टेस्टचं हाफ आवरमध्ये ॲनालिसिस करा. 4 वाजता सुरू करा. काय लिहितो मी? चौथं 4 PM to 6 PM. 4 PM to 6 PM या 2 आवरमध्ये तुम्हाला मायनर सब्जेक्टची लिस्ट जी आहे टॉपिक वाईज, लिस्ट वाईज म्हणजे काय, सब्जेक्ट असतील ते रीड करायचे. याच्या व्यवस्थित डिटेल नोट्स घ्या. हे फक्त रीड करा. मायनर सब्जेक्ट खूप जास्त MCQ प्रॅक्टिस किंवा याच्याकडे फोकस करू नका. हे फक्त काय करा, व्यवस्थित चांगल्या नोट्स घ्या आणि त्या नोट्समधनं हे सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट काय करायचे, रीड करायचे, रिवाइज करायचे. फ्रेशर असाल, लेक्चर करायचं असेल तर ह्या 2 आवरमध्ये करा. मायनर सब्जेक्टचंही लेक्चर करायचं असेल तर ह्या 4 ते 6च्या 2 तासांमध्ये तुम्हाला हे लेक्चर काय करायचे बाळांनो, कंप्लीट करायचे. अशा पद्धतीनं तुमचा मायनर सब्जेक्ट चालू, मेजर सब्जेक्ट चालू असेल, मायनर सब्जेक्ट चालू असतील. 5 महिन्यामध्ये मायनर सब्जेक्ट सुद्धा संपतील जर तुम्ही रोज डेली 2 आवर दिले तर. सर उरलेला वेळ, सर 5वी गोष्ट असणार आहे, 1 तास मी खूप ब्रेक पण देतोय. ब्रेक याच्यासाठी देतोय तुम्हाला फ्रेश व्हायचंय. फ्रेश होऊन असं नाही वाटायला पाहिजे की खूपच बर्डन आहे, खूप जास्त वेळ अभ्यास करतोय. नाही, ब्रेक्स आर इम्पॉर्टंट, बट इम्पॉर्टंट किती? जेवढा वेळ ब्रेक दिलाय तेवढाच वेळ घ्यायचा, जास्त वेळ टाइमपास करायचा नाही. ब्रेकमध्ये काय करायचं? डोळे बंद करा, गार्डनमध्ये फिरा, ओपन स्पेसमध्ये जा, ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी रिकॉल करा, थोडंसं शांतपणे बसा. असं नाही की ब्रेक दिलाय म्हणून मोबाईल चाळत बसायचा आहे. मोबाईल तर ह्या प्रोसिजरमध्ये यूजच नाही करायचा आहे. तुम्हाला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. मोबाईलमुळे काय होतं, तुम्ही 1 तास जर ह्या ब्रेकमध्ये मोबाईल यूज केला ना, पुढचा 1 आवरमध्ये तुमचं लक्ष लागणार नाही. म्हणजे काय, तुम्ही 1 ते 3 टेस्ट दिली, 1 तास मोबाईलमध्ये रील्स बघितले, 4 ते 6 मध्ये तुमचं लक्ष लागणार नाही. लक्ष का लागणार नाही? कारण माइंड ते कॅप्चर, एकदा एंटरटेनमेंटची सवय झाली म्हणजे ते हार्मोन्स सिक्रेट झालं की मग अभ्यासाचे हार्मोन्स तुमचे येणार नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून काय, ब्रेक घ्यायचा आहे बट रिकॉल करण्यासाठी घ्यायचा आहे. मित्रांसोबत गप्पा मारा, लायब्ररीतल्या डिस्कस करा, पूर्ण दिवस डेडिकेटली अभ्यास करा. हां, मग 7 ते 9, 7 ते 9 काय करायचं आहे बाळांनो तुम्हाला? 7 ते 9 तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे. नॉन टेक्निकलचा एक सब्जेक्ट घ्या, त्याच्या नोट्स रीड करा. पाहिजे तर तुम्हाला लेक्चर हवे असतील तर लेक्चर करा. जे तुम्हाला सुटेबल वाटेल ती गोष्ट करायची. बट 7 ते 9 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? 7 ते 9 मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे. फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी रिपीटर आहेत ते इथला टाइम रिड्यूस करून नॉन टेक्निकल वीक असेल तर नॉन टेक्निकल स्ट्रॉंग करण्यासाठी देऊ शकतात. कारण फ्रेशर विद्यार्थ्यांना 1 युनिट कंप्लीट, रिपीटर विद्यार्थ्यांना 1 युनिट कंप्लीट करायला 4 तास लागणार नाही. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो. अशा पद्धतीनं तुमचा कंप्लीट टाइम टेबल मी तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल 1 नंबरचा पॉईंट ब्लँक आहे. सर 1 नंबरचा पॉईंट ब्लँक आहे? मागचा व्हिडिओ बघा, हाऊ टू रिमेन. सर हे तर सांगितलं, रिव्हिजन तर होते, बट आमचं होतं काय, हे करत करत आम्ही शेवटच्या सब्जेक्टला जेव्हा पोहोचू ना, इरिगेशन हायड्रोलॉजीला, तेव्हा आमचा सॉम सपाट झालेला असेल. सॉम आमच्या लक्षात राहणार नाही. यासाठीच बाळांनो सकाळचा 1 आवर, मागचा व्हिडिओ जाऊन बघा, हाऊ टू रिटेन द थिंग्स. त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून मी इथे डिटेलमध्ये सांगत नाहीये, बट सांगतो की काय करायचंय. मॉर्निंगला सकाळी 7ला लायब्ररीत पोहोचायचंय. 7 ते 8 या वेळेमध्ये बाळांनो काय करायचंय, 7 ते 8 या वेळेमध्ये सायक्लिक रिव्हिजन करायची. काल जे शिकला हे 7 ते 8 मध्ये पाठ करायचंय. थोडासा डेटा असेल, ग्राउंडवर जाऊन रिव्हिजन करा, रिकॉल करा. ठीक आहे. जर कमी डेटा आहे, दुसऱ्या दिवशी मागचा डेटा प्लस त्या दिवसाचा डेटा, त्याच्या पुढच्या दिवशी आदल्या दिवशीचा डेटा प्लस मागचा पहिल्यापासूनचा डेटा, त्याच्या पुढच्या दिवशी आदल्या दिवशीचा डेटा प्लस पहिल्यापासूनचा डेटा, जेवढा होईल तेवढा. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्या दिवशी रिवाइज केलं, दुसऱ्या दिवशी रिवाइज केलं, तिसऱ्या दिवशी रिवाइज केलं. आता तुमचे 2-3 सब्जेक्ट झाले, तुम्ही RCC पर्यंत येऊन पोहोचला. काय करायचं, नेक्स्ट डेला प्रिव्हियस डेचा रिव्हिजन करायची प्लस
सॉम पासून सुरुवात केली, सॉम रिवाइज करा, एकच तास द्यायचा, 1 तासामध्ये सपोज सॉमचे 4च युनिट झाले, किती युनिट झाले, 4 युनिट झाले, तिथे मार्क करून ठेवा. त्याच्या पुढच्या दिवशी काय करा, परत प्रिव्हियस डेची रिव्हिजन आणि सॉमच्या 4 युनिट नंतरचे जे काही आहे ते रिवाइज करत चला. म्हणजे अशा पद्धतीने तुमची सायक्लिक रिव्हिजन ही चालू राहील. हे कुणीच स्किप करणार नाही. हे स्किप का करणार नाही, हे जर स्किप केलं तर तुम्ही इथपर्यंत येईपर्यंत हे मागचे सगळे सब्जेक्ट विसरून जाल. हे जर स्किप नाही केलं तर इथपर्यंत येईपर्यंत हे सगळं पाठ झालेलं राहील. सो सिंपल, अगदी सिंपल मेथड किंवा सिंपल स्ट्रॅटेजी, काही त्याच्यामध्ये गडबड नाही, त्याच्यामध्ये काही अशी किचकिच आहे की हे करायचंय की ते करायचंय. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे बाळांनो. ह्या गोष्टी फॉलो करायचे. लेक्चर किंवा रिव्हिजन, तुम्ही फ्रेशर असाल तर लेक्चर करा, लेक्चर आणि नोट्स यूज करताना त्या नोट्स यूज करायच्या, तो क्लास यूज करायचा ज्या क्लासच्या नोट्समधनं मागच्या 3 वर्षाचे 80 to 90% क्वेश्चन्स हे आलेले आहेत. त्यानंतर रीड नोट्स, त्या नोट्स रीड करायला शिका. नोट्स रीड करण्यासाठी तुमच्याकडे हा 7 ते 8चा टाइम आहे, किंवा त्या दिवसाचं जर लेक्चर लवकर संपलं, 4 तास लागले नाही तर तो टाइम आहे. त्यानंतर 100 MCQ ॲज अ टेस्ट म्हणून द्यायचे आहे फ्रेशर विद्यार्थ्यांना, आणि जे विद्यार्थी रिपीटर आहे त्यांना 8 ते 12चा टाइम रिड्यूस करून इथे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करायचा आहे. 100 MCQ ॲज अ टेस्ट म्हणून देताना कोणते MCQज यूज करायचे, SSC, JEE, ESE प्रिलिम्स किंवा युथ पब्लिकेशन याचे कंबाईन करा. टेस्ट बघा मिळतील, कुठेतरी शोधा, म्हणजे त्या टेस्ट मिळतील अशा 100 MCQच्या. 50-50च्या 2 दिल्या तरी चालतील. नाही मिळाल्या अशा टेस्ट तर स्वतः ब्लँक पेज घ्या, 100 MCQज आहे डोळ्यासमोर, पहिल्याचं ऑप्शन बी, दुसऱ्याचं ऑप्शन सी, तिसऱ्याचं ऑप्शन डी असं करा आणि स्वतः चेक करा. असंही तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट महत्त्वाची, जेव्हा सगळा सिलेबस कंप्लीट होईल बाळांनो, त्यावेळेस शेवटच्या 15-20 दिवसामध्ये, 10-12 दिवस एक्झामला असतील, 1 दिवस निवडा किंवा 2 दिवस निवडा. त्या 2 दिवसामध्ये शेवटच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, शेवटच्या 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स ज्या काही झालेल्या आहेत त्या क्वेश्चन पेपर चाळा. का चाळा? कारण तिथून तुम्हाला कळेल की रिसेंट ट्रेंड काय आहे, कोणते MCQज मी शिकलेल्यापेक्षा नवीन आहेत, आणि हे लास्टच्या 10-12 दिवसामध्ये पुन्हा या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. या अभ्यास चालू करण्याच्या अगोदर, अभ्यास चालू करताय त्याच्या अगोदर 3 दिवस हे चाळायचंय, अभ्यास संपल्यानंतर 3 दिवस हे चाळायचंय. अभ्यास चालू करण्याच्या अगोदर हे का चाळायचंय, सिलेक्शन करण्यासाठी की कोणत्या नोट्स आणि कोणता क्लास यूज करायचा आहे. का? कारण इथून तुम्हाला कळेल की कोणत्या नोट्समध्ये माझे 80 to 90% क्वेश्चनचे आन्सर्स हे दिलेले आहेत, आणि इथून तुम्हाला कळेल झाल्यानंतर की माझा सिलेबस कंप्लीट झाला, आता मला क्वेश्चनचे आन्सर्स मिळत आहे की नाही. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतील, न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतील, कोणत्या नोट्समध्ये आहे ते चेक करा. तर मग ही रिव्हिजन स्ट्रॅटेजी अगदी सिंपल आहे. सकाळी मॉर्निंगला 7 ते 8 आदल्या दिवशीची रिव्हिजन प्लस सायक्लिक रिव्हिजन करायची. 8 ते 12 मध्ये फ्रेशर विद्यार्थी लेक्चर करतील किंवा नोट्स रीड करतील, रिपीटर विद्यार्थी रिव्हिजन करतील प्लस MCQ सॉल्व्ह करतील एक्स्ट्रावाले. त्यानंतर तुमच्या सकाळी 12 पर्यंत झालं, 1 तासाचा गॅप. 1 ते 3 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न ॲज अ टेस्ट टाइम लावूनच, स्टॉपवॉच लावूनच सॉल्व्ह करायचे. यामध्ये तुमचा 2 तासांचा वेळ, 100 प्रश्न 120 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. फ्रेशर विद्यार्थी आज शिकलेल्या युनिटचे क्वेश्चन दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह करतील. का? कारण सकाळी मॉर्निंगला 7 ते 8 मध्ये ते त्याचे आज शिकलेल्या गोष्टींचे फॉर्म्युले पाठ करतील, मग त्या दिवशी त्यांना टेस्ट देता येईल. रिपीटर विद्यार्थी सेम डेला टेस्ट देऊ शकता, कारण त्यांचे फॉर्म्युले ऑलरेडी पाठ असतात. त्यानंतर 1 तासाचा ब्रेक घ्या, रिकॉल करा काय चुका झाल्या, काय मिस्टेक झाल्या, अनालाइज करा. 4 ते 6 मध्ये मायनर सब्जेक्टची लिस्ट जी बनवली आहे त्यामधले एक सब्जेक्ट पुन्हा फ्रेशर विद्यार्थी लेक्चर करू शकता, रिपीटर विद्यार्थ्यांनी नोट्स रीड करायचे व्यवस्थितपणे, डिटेल नोट्स यूज करा. 1 तासाचा ब्रेक घ्या. ज्यांचं नॉन टेक्निकल वीक आहे, फ्रेशर विद्यार्थी रात्री 7 ते 9 मध्ये काय करतील, नॉन टेक्निकलचे लेक्चर्स करतील. जे विद्यार्थी रिपीटर आहेत ते नॉन टेक्निकलचे MCQ सॉल्व्ह करा, किंवा अदर ऍक्टिव्हिटी तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी जी करायची ती करा. ज्यांना वाटत असेल माझं नॉन टेक्निकल जास्त वीक आहे, टेक्निकल स्ट्रॉंग आहे, ते हा टाइम काय करू शकता, रिड्यूस करू शकता. अगदी सिंपल टाइम टेबल आहे, नक्की फॉलो करा. आणि कमेंटमध्ये टाइम टेबल आवडलं असेल तर सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये अजून सांगा की तुम्हाला कशावरती व्हिडिओ हवा आहे. काय आहे बाळांनो, कारण एक्झामचं प्रिपरेशन करताना ना गायडन्सची खूप गरज असते. काय असतं की आपल्याला गोल माहिती नसेल, पण आपण जर पळतोय तर ते टार्गेट आपण कधीच अचीव्ह करू शकणार नाही. बट आपल्याला माहिती आहे की मला इथे पोहोचायचं आहे, तर आपण नक्की ते टार्गेट अचीव्ह करू शकतो, आणि यासाठी गायडन्सची गरज नक्की असते. त्यामुळे कुठलाही डाऊट असेल, मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता कमेंट बॉक्समध्ये सांगा, माझ्यापर्यंत रीच करा. इंस्टाग्रामचा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.
जर डिटेल नोट्सबद्दल शंका असेल की सर नोट्स कोणत्या रीड करायच्या, तर मी स्वतः ज्या नोट्स यूज केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेली आहे, दिलेली आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.